नमस्कार बाळांनो. आता लास्ट व्हिडिओमध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं होतं मुलांचं की आम्ही मराठा तर आहे, पण मग ते सेंट्रलला ईडब्ल्यूएस का किंवा इकडं एसईबीसी का, हे थोडंसं क्लिअर करूया की नेमकं त्याचे फायदे काय आहेत आणि काय काय डिफरन्स आहे. ठीक आहे, कारण आता जसं जसं पुढे जाईल ना डॉक्युमेंट्स लागणार आहेत, व्हॅलिडिटी पण लागणार आहे. विदाउट व्हॅलिडिटी ऍडमिशन तर होत नाही. सो बेसिक डिफरन्स आपण तो पाहून घेऊ की एसईबीसी काय आपलं सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, म्हणजे आपला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास तो मराठा. हा स्पेशल कुणासाठी आहे? मराठा जी कास्ट आहे महाराष्ट्रामध्ये यांच्यासाठी हा बनलेला आहे. ह्याच्यासाठी काय 10% रिझर्वेशन आहे. म्हणजे इंजिनिअरिंगला समजा किंवा फार्मसीला तुम्ही ऍडमिशन घेताय, 60 जागा आहेत, त्यातल्या 10% जागा म्हणजे जवळपास 6 जागा इथे राखीव आहेत. ठीक आहे. आणि ईडब्ल्यूएस कुणासाठी आहे? ईडब्ल्यूएस ते सगळ्या ओपन कॅन्डिडेट साठी आहे. काही मुलांना डाऊट आहे की एसईबीसी वाली जाऊ शकतात का ईडब्ल्यूएस मध्ये? नाही आहे. हे जुनं होतं. लास्ट इयरला खूप कन्फ्युजन झाला, इतका दंगा झाला की बऱ्याच अडचणी आल्या, त्यामुळे ही प्रोसेसच पुढे ढकलली गेलेली. काही मुलांना एसईबीसी जे मराठा आहेत त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळायचं काही जिल्ह्यांमध्ये, पण ते नंतर जाऊन सगळं रद्द झालं. त्यामुळे जर तुम्ही मराठा असाल तर तुम्हाला एसईबीसी सर्टिफिकेटच लागेल. हा, तिथं तो डाऊट होते की काय कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे एकाच पानावर देत होते, पण मागच्या वर्षीपासून काय झालं, आता तुम्ही एसईबीसी आहे, कास्ट सर्टिफिकेट हे सेपरेट मिळेल. ठीक आहे, सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सेपरेट मिळणार आहे. ओके, आणि देन व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे पण वेगळं येणार आहे. मग आता तुम्ही म्हणा नॉन क्रिमिलियर सर आम्ही काढायला देऊ का? नॉन क्रिमिलियर 1 एप्रिल नंतर काढा. आता का? जर नॉन क्रिमिलियर आता काढलं तर त्याची व्हॅलिडिटी किती देतात? 31 मार्च 2025, आणि तुमचं ऍडमिशन आहे जून महिन्यात. ठीक आहे, मग जून जुलै महिन्यामध्ये ऍडमिशन आहे, त्यामुळे तुम्हाला नॉन क्रिमिलियर म्हणजे उत्पन्नाचा तो मागच्या वर्षीपर्यंत 8 लाखांचं होतं, आता त्यात बरेच फरक पडतील. ह्या वर्षीचे सर्क्युलर येईल त्यावेळी, मग तो लागतो 1 एप्रिल नंतर. त्याची व्हॅलिडिटी मार्च 2026 पर्यंत असेल. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट काढा एसईबीसी वाल्यांनी आणि व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. हा, आता व्हॅलिडिटीसाठी अडचण यायला लागले. व्हॅलिडिटीसाठी काय, तुमचे आजोबा, वडील, आजोबांचे भाऊ, बहीण, म्हणजे जी काय रक्ताची नाती आहेत, वंशावळ आहे तुमची, त्याला काय करा, त्यांच्यातलं कुणाची पण एखादी व्हॅलिडिटी किंवा कुणाची पण एखादं प्रूफ घ्या आणि ते जोडा तुमच्या याला. जर पहिल्यांदा होत असेल तुमच्या घरामध्ये व्हॅलिडिटी तर बाळांनो खूप वेळ लागतोय. डॉक्युमेंट्स घ्या, ऑनलाईन अप्लाय करा आणि ते सगळं घेऊन समाज कल्याण ऑफिस तुमच्या जिल्ह्यामध्ये जे असेल तिथं मिळतंय. कास्ट सर्टिफिकेट की बऱ्याच गावांमध्ये ऑफिसेस, तहसीलदार ऑफिस आहेत तालुक्यांमध्ये, तिथं होतं. आणि व्हॅलिडिटी तुमची करायची असेल तर डॉक्युमेंट समाज कल्याण ऑफिसला जमा करावं लागते. ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काही काही ठिकाणी एकाच ठिकाणी तहसीलदार ऑफिस आहे, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचे ऑफिस एकाच ठिकाणी असतात. तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे आहे ते शोधावं लागेल. त्यामुळे पुन्हा सांगतोय, एसईबीसी मराठा आहे तर तुम्हाला मराठा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे एसईबीसी सर्टिफिकेट काढावं लागेल आणि व्हॅलिडिटीला लगेच अप्लाय करावं लागेल. व्हॅलिडिटीला अप्लाय करताना काय, कॉलेजमधून एक फॉर्म मिळेल किंवा फॉर्म कॉलेजमध्ये घेऊन जावा, तुम्हाला तो कम्प्लीट भरून देतात आणि तुम्ही 12वी सायन्सला आहे आणि व्हॅलिडिटीला अप्लाय करा. जर तुमच्याकडे ऍडमिशनच्या वेळी व्हॅलिडिटी नसेल तर ऍडमिशन होत नाही, तुम्ही ओपन कन्सिडर होताय. ह्या 6 जागा म्हणजे खूप मोठ्या जागा आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण 60 मधल्या 6 आहेत म्हणा, नाही आहे ऍक्च्युली 30% सॉरी, म्हणजे 30 जागा येतात, 50% जे काय असेल तुमचं. ठीक आहे, मग ह्यात पण आता तुम्ही म्हणा सर ते कास्ट रिझर्वेशन वाढलं, 40% झालं, मग 40 ओपनला राहिल्या, हे सगळं नंतर पाहूया. पण 6 जागा आहेत एवढं लक्षात ठेवा. सर्टिफिकेट काढा, व्हॅलिडिटीला अप्लाय करा, नॉन क्रिमिनल एक. तर मराठा असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस मिळत नाही, कॅन्सल झालेला आहे. कुठलं मिळत नाही? स्टेटचं. आता हे पुढचं ऐकायचं व्यवस्थित. का? 2 टाईपची ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे, एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि दुसरं कुठलं गव्हर्नमेंट आहे? आपलं स्टेटचं. ठीक आहे, राज्य सरकार आणि बाबा केंद्र सरकार. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यूएस मराठा तुम्ही कास्ट फक्त कुठे येते? ही महाराष्ट्रामध्ये येते. पूर्ण देशाचा विचार केला तर तिथं सेपरेट रिझर्वेशन नाही आहे. पूर्ण देशाचा विचार केला तर तिथं सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागतं. ते कशासाठी? तुम्हाला जेडब्ल्यू नीटचे वगैरे फॉर्म भरताय ना, तिथे सेंट्रल लेवलच्या ज्या काय एक्झाम देणार आहे, गव्हर्नमेंट जॉब पण असतील, तर तिथं मराठा कास्ट ही
SEBC मध्ये येत नाही, ती EWS मध्ये येते. आता काही जणांचं म्हणणं असतं असं का, राज्यासाठी एक वेगळा, देशासाठी एक वेगळा. सेम कंडिशन NT कास्टसाठी आहे बघा. NTA BC वगैरे आहे ना, ते स्टेट गव्हर्नमेंट मध्ये महाराष्ट्रामध्ये ते NT कास्ट आहेत, पण ज्यावेळी ती मुलं सेंट्रलला जातात ते OBC मध्ये येतात. मग तसंच मराठ्यांचं आहे की मराठा कास्टची स्टेट गव्हर्नमेंट मध्ये SEBC ला येते आणि सेंट्रलला EWS मध्ये येते. त्यामुळे JEE असेल किंवा सेंट्रल एक्झाम्स असतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तिथे तुम्हाला EWS सर्टिफिकेटच लागेल. आणि EWS सर्टिफिकेट सेंट्रलचा असेल, तिथे जाऊन सांगायचं की सेंट्रलचा फॉर्मॅट द्या. कारण 2 टाईपचे फॉर्मॅट आहेत EWS चे, एक सेंट्रलचा आणि एक स्टेटचा. त्यामुळं सेंट्रलचा फॉर्म भरत असाल, मराठी मुलं आहात तर मराठा कास्टची मुलं जे असतील त्यांनी सेंट्रलचा काढा. स्टेटचा दोन्ही भाषेत आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. काही जणांमध्ये कन्फ्युजन काय होत आहे, सर इंग्लिशचा EWS म्हणजे तो सेंट्रलचा, मराठीचा म्हणजे तो स्टेटचा. नाहीये तसं. सेंट्रलचा इंग्लिशच निघतोय तो सोडून द्या. स्टेटचे पण दोन्ही फॉर्मॅट आहेत, मराठीत पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे. मग काढताना जर सेंट्रलचा म्हणून स्टेटचा इंग्लिश मधला नका काढू, तिथं सांगा त्यांना. नसेल सिंपल सेंट्रलचा दे बाबा इंग्लिशमध्ये, त्याचा फॉर्मॅट दाखवा त्यांना, घ्या. स्टेटचा मराठी काढणं असेल मराठीतला काढा. ओके, हे क्लिअर झालं. मराठा कास्ट असाल तर तुम्ही EWS ला जाऊ शकत नाही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, म्हणजे CET चे वगैरे फॉर्म भरायला लागलाय, तिथं तुम्हाला SEBCच लागेल. हे क्लिअर करून घ्या. EWS बद्दल काय असेल तर पुढचा व्हिडिओ लगेच टाकतोय की मी EWS नेमका आहे काय आणि तो कुणासाठी. ओके, क्लिअर झालं. इथं व्हॅलिडिटी पाहिजे. काही मुलं म्हणतात सर व्हॅलिडिटी लागणार. लास्ट इयरला आपणच त्याच्याबद्दल आवाज उठवलेला की SEBC चे मुलं, मराठा मुलांना मागच्या वर्षीपर्यंत काय लागत नव्हतं, व्हॅलिडिटी लागत नव्हती, पण सडन मागच्या वर्षी सांगितलं की व्हॅलिडिटी लागते. त्यामुळे मग बरंच झालं, मग सरकारनं त्याला एक्सटेन्शन दिले 6 महिने. मग सगळ्याच कास्टना पुढे जाऊन त्या दिल्या गेल्या, परत 3 महिने दिले. पण जर व्हॅलिडिटी तुमची होत नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्हॅलिडिटी खूप महत्वाची आहे. काही जणांना एजंटकडे जातात 10,000, 15,000, 20,000, काही तर 50,000 दिलेत मागच्या वेळी आणि त्यांचे सर्टिफिकेट आलेले नाही आहेत आणि त्यांचं ऍडमिशन आता कॅन्सल होत आहे. मग त्या मुलांसाठी पण मी एक सजेशन काय दिलं की परत CETचा फॉर्म भरावा आणू आणि ह्या वर्षी परत CET द्या. जर सडन ऍडमिशन कॅन्सल झालं तर तुम्ही पुढच्या वर्षी पण बसू शकणार नाही, म्हणजे ऍडमिशन तिथून डिबार होणार. मग त्यामुळे त्या मुलांनी परत CET द्यायला लागते. आता तुम्ही म्हणा सर असं CET देऊन मार्क्स कुठं पडणार आहेत. ऍडमिशन कॅन्सल होण्यापेक्षा तर ते कधी पण चांगलं ना, पुढच्या वर्षी तर घेईन. नाही तर ऍडमिशन कॅन्सल झालं तर पुढच्या वर्षी पण नाही जाणार मी फर्स्ट इयरला. त्यामुळे व्हॅलिडिटी नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होतात. ह्या वर्षी आता वेळ मिळणार नाहीये, मागच्या वर्षी 6 महिने दिला तसा. अजून तरी मग क्लिअर आहे, कारण मागच्या वेळी गोंधळ झालेला म्हणून ते झालेलं. त्यामुळे ह्यावेळी ऍडमिशनला जाते वेळी तुमच्याकडे व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट लागेल, त्यामुळे ते काढायला द्या. ठीक आहे, चला थँक्यू. आणि जर डाऊट्स आहेत तुमचे काहीतरी, ते डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये टाका, मी रिप्लाय देईनच. व्हॅलिडिटीसाठी काय लागतं, कशा पद्धतीनं जायचं आहे. ओके, चला बाय.